तू आद्य कुलभूषणु भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सतसंगती शास्त्र शासनमती बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत अमुसाकरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्र धरिता करी कापला हरिहुरी रौद्र रूपा मुक्ती पता तोनता गिरण सुंदी गायिका उदारिया अग्निका मार्ग साजा राष्ट्र गणाकृती शोभते भारती महामानवोगती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा तथागत भगवान गौतम बुद्धांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय बौद्ध महासभेचा शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि आदरणीय ॲडव्होकेट गंगवणे सर यांना विनंती करतो की आपण कृपया मंचावर यावं. ॲडव्होकेट गंगवणे सर धम्मं शरणं गच्छामि आदरणीय कुसुमताई खंडितो यांनी या ठिकाणी पुष्पहार करावे. शरणं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं बंते ईश्वरे नमः
अनुगन्तत्वा शीलं ते तमे वन्दे तदीयम्पि लोकासहं वन्दे त्रिशरणेन सह पञ्चशीलं धम्मं याचामि अनुगन्तत्वा शीलं ते तमे वन्दे स्टँड बाजूला घ्या स्टँड बाजूला घ्या ना सर सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अभिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरयमज्जपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 सरोरुले भूले विबुधं कुसुमेन नेहं कुलीन मेतेन लभामि मोक्षम् ओमं विनायकी यदायितं मे कायो तथा याति विनाशभावे गणसारोपविषेण दीपेन तमदंसिना इलोकदीपं सम्भूतं पूजयामि तमोरुदम् सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनागन्धेन पूजयामि तथागतम् भूतधम्मा च सङ्गसुरतमनुभव राघो राघुगभ्ये लङ्काय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके चतुभ्ये सर्वे भूता सबिम्बे सकलरसदिरे केशरोमाविधातु वन्दे सर्वे विभूतं दशरथतनुजं घोरिशेखरं नमामि वन्ना
सप्तानि चेत्यं सपठानेषु भगीतं सारैकधातु महाभूति भूतरूपं सकलं सराय परत पुढे तुम्ही तिथं बुद्ध्यांसोबत पूर्ण काय काम त्या परत त्यातलं अर्धा घ्या पूर्ण मागे अर्धा घ्या त्यातलाच मागे बस सकल विज्ञान विदुरयानं देवरूपं सुजीव निमलचको कविरगो सङ्गौरवर्णं सुखाय अपयहितं विवयकामं सुरतधर्मं सुप्रेम विरतरजं सुजनेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु साधुवरदानतु आद्यकुलभूषतु भीमराज सकलविद्यापति ज्ञानसतसङ्गति शास्त्रशासनमति बुद्धितेज पङ्कजानवरा रत्नसगन उद्धार शास्त्रधरितानकरी आपला हरिपुरी रौद्ररूप मुक्तिपथकोणता निर्मस्मृतिताडिता उदारिया अरतिका मार्गसाजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानवोलती सार्थसज्ञा शरणबुद्धासमी शरणधम्मासमी शरणसंघासमी भीमराज 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 त्या फुलं द्या एकामेकाच्या हातात द्या ईमाय धर्माय धर्मपश्यन्त्या भूतं कुलेनि ईमाय धर्माय धर्मपश्यन्त्या धर्मं कुलेनि ईमाय धर्माय धर्मपश्यन्त्या संघं कुलेनि आर्दायिमाय पश्यन्त्या जातिधरा वर्णमा परिमुक्तसादि इति नामोयमे नमामे कालय समागमो संतं समागमो निप्राणगत्या एव वसन्तु कालेन सरसत्वति हेतुकं वीरो भवतु राजा भवतु नमियो साधु 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 श्रीपतिवर्याय सर्वसम्पत्ति सिद्ध्या सर्वभोगविनाशाय वैराग्यदायकं सर्वसुखविनाशाय वैनिपानसंज्ञे वन्दे अनुगङ्गत्वा परितं भूतमङ्गलं समन्ताचक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सधम्ममुनिराजस्व सुमन्तु सत्त्वमोपरं धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता एषन्ता सन्ततिता त्रिशरणं शरणं चैतं लोकन्तरेव भूमा भूमातरेव भूम्याकर्मव्यावता सर्वकालम् एके अयन्तु देवा वरकनकमयनेरुराजे वसन्तो सन्तो सन्तोषहेतु मुनिवरवचनं सतु मातस्मतं सर्वेषु चक्रवालेषु एकदेवासकर्मणो ध्यामेकभयं सर्वसम्पत्तिसाधकं सर्वे ग्रामोदित्वा समता शासनदता प्रमादरिता भवन्तु अर्कासु विशेषतो शासनदिव्यलोकस्य उडितभवतु सर्वदा शासनदिव्यलोकस्य देवरक्षन्तु सर्वदा सविशुद्धि हन्तु सविपरिवारे अदिनो आर्यापुनः हन्तु ससदेयातिरि राजतो वा चोरतो वा मनुष्यतो वा अप्रियतो वा उदकतो वा पिशाचतो वा कान्तुकतो वा कर्कटतो वा नखपतो वा जनपदो वा
संपदोवा चंद्राती अस्वनिर्गेन तुकराईची कामळे सपादी प्रत्यंतरच्या सुगरामाईचा रक्तसाधी नाना भयतोवा नाना रोगतोवा नाना उपतोवा सर्वे अर्कगंतु साधु 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 त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पुण्यानं बोधन कथा घेत आहोत. पुण्यानं बोधन या शब्दाचा संधिविग्रह केलं तर पुण्याधिक अनुमोदन. जे व्यक्ती आपल्या पंचपात वेळेत त्या व्यक्तीने तिच्या जीवनाचे कुशल कर्म केले आहे, पुण्य कर्म केले आहे, त्याला अनुमोदन देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण पुण्यात बोधनाची कथा घेत आहोत. सबे सदा सुखी होतु सबे होतु सखेनो सबे वरानुपसंतु मातर्चे दुःखरागमा यानि प्रभुतानि समागतानि भूमानि वायानि भक्तरिके सबे प्रभुता सुमना भवन्तु अतोपि सत्तत् सुनन्तु वासितं तस्मै भूतानि समेतसभ्यं वेदं करोति मनुष्यपयाय जीवाधरतो सहरिंबल तस्माय हिरण्यकल्पमन्ता. आशीर्वाद होता है. छाती हाथ जोड़ा. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवाः सर्वभूतानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवाः सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवाः सर्वसङ्गानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. संपत्ति संपत्ति ततो निवारण संपत्ति जीवनाते समीगतु पुरा साधु 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 सुखी. तर मध्ये म्हटलेल्या महिला सर्वांनी पुढे या. पुढे जागा आहे का? या या एकदम पुढे या. त्या महिलांना पुढे घ्या. हो दादा पुढे केला पुढे करवंदन करवंदन. सदर कार्यक्रमातून सूत्रपट की द्वितीय संस्था कमिटी अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या अंतर्गत येवला या ठिकाणी धर्मांतर घोषणेचा वर्धापन दिन संपन्न होत आहे. तेव्हा 4 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर पर्यंत या ठिकाणी पवित्र असा भिक्खू संघ संपूर्ण तालुका जिल्हा मध्ये प्रचार आणि प्रसार करत आहे. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी माजी श्राम्य बौद्धाचार्य भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष जिल्ह्याचे माजी जिल्हा संघटक आदरणीय कालकथित नानासाहेबजी जगताप
यांना आपण सर्वच जनसमुदाय अभिवादन करण्यासाठी आला आणि त्याच अनुषंगानं पवित्र असा भिक्खू संघ या भिक्खू संघाच्या संघाला आहे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्या संघालाही मी या ठिकाणी वंदन करतो। त्याचप्रमाणे खरे असताना तालुके जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर ज्यांनी खऱ्या असताना प्रबोधनाचं काम बाबासाहेबांचे विचार आपण दुधाचा धम्मा हा जनसामान्यापर्यंत गेला पाहिजे त्यासाठी 45 वर्षाचा अविरत धर्म प्रवास खऱ्या अर्थानं ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सुद्धा 10 दिवसामध्ये रामेश्वर प्रवृत्ती घेऊन ज्यांचं ज्ञानामृत मी भाषण केलं ते माझे गुरुवरे आदरणीय कवी आहे यांची सहली होती या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या यांनी जी अध्यक्षपदाची सूचना मांडली त्या सूचनेला आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी अनुमोदन देतो आणि बीपीसी गायकवाड यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारलं असं जाहीर करतो। या ठिकाणी आपल्या समाजच्या विरोधीवरून या ठिकाणी मी अध्यक्ष म्हणून बनलेला आहे। जय हिंद। नानासाहेबांच्या जीवनावर बोलायचं तुमच्या पीठामध्ये शब्दांजली अर्पण करावी। त्यानंतर खंतेजीचे धम्मदेशना होणार आहे चांगली आणि त्यावर पहिल्यांदा तुम्ही बोलू। परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कालसाठी आमचे मित्र नानासाहेब जगताप आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गायकवाड सर उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो आजचा हा कार्यक्रम अत्यंत दुःखद प्रसंग आहे। चालता बोलता माणूस गेलेला आहे। नानासाहेब जगताप यांचं वय साधारण 70च्या आसपास असावं। नानासाहेब जगताप हे टिळकनगरमध्ये त्यांना एकटे राहत असताना त्यांनी ग्रॅज्युएट पर्यंत शिक्षण घेतलं। अत्यंत गरीब स्वभाव त्यांचा। त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कधी कोणाला शिवी दिली असेल किंवा आरेकडे बोलला असेल असं कधीच घडलं नाही। अत्यंत प्रामाणिक आणि प्रेमळ स्वभावाचा माणूस आणि समाजकार्याची त्यांना खूप आवड। त्यांना राजकारणाची आवड नव्हती कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की माझा समाज आहे हा एक तर राजकारणाची निगडीत आहे आणि जो राजकारणाशी निगडीत नाही त्याला धम्मकार्याची आवड पाहिजे। म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयतीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष स्थापन केला की ज्यांच्यासाठी जे राजकारणाशी निगडीत आहे आणि जे धर्माशी निगडीत आहे त्यांना बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था स्थापन केली। म्हणून नानासाहेब जगताप यांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचं काम करीत राहिले। खऱ्या अर्थानं आजचा हा जनता निधीचा कार्यक्रम आहे की बुद्धिस्ट सोसायटीचं संमेलनासारखा कार्यक्रम वाटतो कारण ज्या ठिकाणी कधी कार्यक्रमाला तुम्ही बहुधाचारी मिळत नाही इथं शेकडोच्या संख्येने बुद्धिस्ट सोसायटीचे संपूर्ण पदाधिकारी हजर आहेत। खरोखर म्हणजे अत्यंत प्रेमळ माणूस होता। प्रेमळ माणसासाठी त्यांनी हा समाज संपूर्ण सामाजिक संघटनेच्या माध्यमातून इथं आलेला आहे। वास्तविक आपण ज्या जनसमुदायात बसलेला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाशी संबंधित काही लोक दिसत नाही कारण यांचं कामच संघटनेशी समाजाशी धर्माशी आवडी निगडीत होतं। नानासाहेब जगताप हे टिळकनगरमध्ये काम करीत असताना प्रामुख्याने आठवण येते की बाळाभाऊ शिंदे बरोबर ते सुद्धा काही काम त्यांनी काम केलेले आहे परंतु समाजसेवेची आवड असताना प्रपंच सांभाळून त्यांनी काम केलेलं आहे। नाहीतर काही कार्यकर्ते हे फक्त समाजाचंच काम करतात आणि प्रपंचाकडे काही पाहत नाही परंतु नानासाहेबांनी आपल्या काम करीत असताना आपल्या कुटुंबाकडे पाहिलं मुलांना शिक्षण दिलेलं आहे आणि त्यांच्यावर संस्कार केलेले आहे। असो बोलते भरपूर आहेत बोलणारे भरपूर आहेत। मी माझं नाव न घ्यायला मी प्रथमच सुरुवात केली आणि बोलायला सुरुवात केली। असो मी नानासाहेब जगताप यांना माझ्या गंगावरे परिवारातर्फे आणि ब्राह्मणगाव गावातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहून मी माझे 2 शब्द संपवितो। जय भीम जय बुद्ध जय भारत। बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई या संस्थेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी विधिवत कार्यक्रम संपन्न करत आहोत। ही तमाम मातृतुल्य संस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या सभेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या कार्याला निवारण करून
कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याही कार्याला त्रिवार वंदन करून या ठिकाणी उपस्थित असलेला भिक्खूगण यांनाही त्रिवार वंदन, त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष संसर्ग विभागाचे सरोज गुरुजी यांनाही माझा सविनय जय भीम आणि या अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय शांतारामजी रणशूर गुरुजी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष बिपिनजी गायकवाड गुरुजी यांनाही त्रिवार जय भीम करून या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही, परंतु या ठिकाणी सरोज गुरुजींनी सांगितले भारतीय बौद्ध महासभेच्या संस्कार विभागाच्या पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न होईल. मी सांगू इच्छितो या ठिकाणी की नानासाहेबजी जगताप हे नुसते भारतीय बौद्ध महासभे पुरते नव्हते, तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये त्यांचं काम होतं. त्यांच्या समेत या ठिकाणी केंद्रीय शिक्षक शिंगाडे गुरुजी आहे, मनोहर शिंगाडे गुरुजी हेही त्यांच्या बरोबर काम करत होते आणि मी ते माझी तालुका अध्यक्ष होते भारतीय बौद्ध महासभेचे आणि मी आणि शिंगाडे गुरुजी ज्यावेळेस संपूर्ण जिल्ह्यामध्ये काम करत असताना जिल्ह्यामध्ये कुठलाही कार्यक्रम असो त्याने निश्चितपणे बौद्धाचार्याचं काम कोपरगाव तालुक्यामध्ये भातंदूरचे असेल या ठिकाणी अनेक बौद्धाचार्य आमच्या कोपरगावमध्ये आहे की त्या ठिकाणी ते स्वतःहून न निमंत्रण देता न सांगता त्या ठिकाणी हजर राहत होते. मी यासाठी सांगतोय की भारतीय बौद्ध महासभेचे सर्व गुरुजी या ठिकाणी कोपरगाव तालुका हा जन्मस्थान आहे भारतीय बौद्ध महासभेचं. कारण नगर जिल्ह्यामध्ये जे भारतीय बौद्ध महासभा पसरवण्याचं काम केलं असं सुरुवातीला तर नानासाहेबजी जगताप यांनी सुरू केलं आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या हाताखाली काम करायला सुरुवात केलं. या ठिकाणी सांगायचं म्हणजे त्यांचा मुलगा रवींद्र प्रेस चालवतोय सध्या एक प्रेस आणि त्यांचा दुसरा मुलगा मोठ्या नोकरीवर आहे सतीश. असा प्रपंच त्यांच्या या जगताप परिवाराचा आणि त्यांचा जो आजोळ आहे वाघमरे हे आजोळ माझाही आजोळ वाघमरेच आहे, परंतु ज्यांचा नातेवाईकाचा परिचय हा आम्ही कमी ठेवला आणि भारतीय बौद्ध महासभेचं वर्चस्व कसं जिल्ह्यामध्ये वाढेल, तालुक्यामध्ये वाढेल आणि संस्कार कशा पद्धतीने आपल्या समाजाला आपल्या महिलांना देता येईल अशा पद्धतीचं काम नानासाहेब जगताप यांनी केलं. मी या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा संघटक या नात्यानं आणि आमचा निकम परिवाराच्या नात्यानं त्याचप्रमाणे आमच्या सुरेगाव ग्रामस्थाच्या वतीनं नानासाहेब जगताप यांना भावपूर्ण अशी आदरांजली वाटून आणि माझ्या बहुजन आवाज 24 तास न्यूज चॅनलच्या वतीनं आणि आमच्या पत्रकार संघाच्या वतीनं त्यांना त्रिवार अशी अभिवादन करून श्रद्धांजली वाहतो. या ठिकाणी आमचे जय भीम जय बुद्ध. सत्यमध्ये येणारे शाक्यमुनी शाक्यसिंह तथागत भगवान गौतम बुद्ध न्याय आणि नीतीचे पुरस्कर्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तुमचे आमचे उद्धार करते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथमतः यांच्या विचारांना आचरणात त्रिवार अभिवादन करतो. या ठिकाणी उपस्थित असलेला सर्व श्रावक संघ यांना देखील त्रिवार अभिवादन करू. ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष नवोपासिका मीराताईजी आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर साहेब, त्याचबरोबर असणाऱ्या राष्ट्रीय सल्लागार प्रकाशजी आंबेडकर साहेब यांचे देखील धम्मकार्यास त्रिवार अभिवादन करून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व धम्मबांधवांना सविनय जय भीम करतो. तर आज आपण आदरणीय जगताप सर यांच्या जवदान विधीकरिता या ठिकाणी आलेलो आहोत. तर खरं तर 8 दिवस झाले सर आपल्या पूर्ण कालबेल झालेले आहे. तर अत्यंत दुःखाची कळा ही जगताप कुटुंबियावरच असून संपूर्ण समाजावर पसरलेली आहे. सरांचं कार्य हे खूप मोठं कार्य होतं. माझे वडील विजय भाटकर ते आता सध्या तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून काम करत असताना सांगतात की आज मी जे काही आहे या संस्थेमध्ये आहे तर ते सर्व ते जगताप सरांचे आहे. मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. 2 वर्षापूर्वी जगताप सर आपल्या जन्मती बुद्धविहार टाकळी नाका या परिसरामध्ये बुद्ध अँड हिज धम्मा या ग्रंथाचं पठण करण्यासाठी येत होते. तर अत्यंत वय झालेला असून सुद्धा एखाद्या तरुणाला सुद्धा लाजवेल अशी ऊर्जा घेऊन त्या ठिकाणी जगताप सर येत होते. टिळकनगर ते टाकळी नाका या परिसरापर्यंत पायी चालत हा व्यक्ती त्या ठिकाणी येत होता आणि कुठल्याही प्रकारची आशा अपेक्षा न करता मुलांना तिथं बाल संस्कार शिबिर आमच्या टाकळी नाक्याच्या परिसरात सरांनी घेतली आणि ज्याप्रमाणे माझे वडील त्यांच्या बोटाला बोट धरून एक चांगले कार्यकर्ते झाले आणि धम्माच्या चळवळीमध्ये काम करतायत
त्याचप्रमाणे मी सुद्धा त्यांच्या डोक्याला धरून आज एका बाबासाहेबांनी दिलेल्या संस्थेमध्ये असेल, बाबासाहेबांनी दिलेल्या धर्माच्या कार्यामध्ये असेल, मी सुद्धा ते काम करतोय. जेव्हा मी 3 महिन्याचं प्रशिक्षण घेऊन थायलंडवरून आलो तेव्हा सरांना इतका आनंद झाला. सर घरी आले होते, सरांनी सत्कार केला आणि सर बोलले की जीवनामध्ये काही असो किंवा नसो सदाचार हे खूप महत्त्वाचं असतं आणि कुंदा ॲडमिट स्तंभामध्ये सदाचाराची बुद्धांनी स्वतः व्याख्या केलेली आहे आणि त्या व्याख्येच्या कसोटीमध्ये जगताप सरांचं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी परफेक्ट बसत होतं. तर सांगण्यासारखं भरपूर काही आताचे कार्यकर्ते आपण बघतोय, मान पान प्रतिष्ठा पब्लिसिटी या सर्व गोष्टींमध्ये आलेले आहे. पण मी एक असा सच्चा कार्यकर्ता बघितला की जो कार्यकर्ता फक्त तन मन या भावनेने फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी दिलेल्या धर्माचं काम करीत होता. कुठल्याही प्रकारच्या प्रतिष्ठेचं, कुठल्याही प्रकारच्या मानपानाची भाव न करता त्यांनी धर्माचं काम केलं आणि प्रत्येक तळागाळातील माणसाला धर्म देण्याचं काम त्या ठिकाणी जगताप सरांनी आपल्या माध्यमातून परिपूर्ण केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी अशा कार्यकर्ता आपल्यामधून आज निघून गेलेला आहे की शोकाला खरंच जगताप कुटुंबियावरच नव्हे तर आपल्या संपूर्ण समाजावर पसरलेले आहे. तर त्यांचं कार्य, त्यांनी दिलेले विचार आमचे जेवढे तरुण आहेत त्यांनी आमच्यामध्ये रुजवले आणि तर नेणारच आहोत. पण आपण सर्वांनी त्यांना त्यांच्या कार्यामध्ये ते जिवंतच आहे आणि नेहमी राहणार अशी भावना आपण सोबत ठेवू. आदरणीय जगताप सरांना मी माझ्या भाकरकर कुटुंबियातर्फे संबंधित पुस्तकात माझा मंडळ संपूर्ण टाकळी नाका परिसरातर्फे त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांना सुगती लाभो हीच भगवंताकडे प्रार्थना करतो. एवढे बोलून आपल्या सर्वांची रजा घेतो. जय भीम. भगवान गौतम बुद्ध महामानव विचारांचं मान कायदेमंडळी भारतीय राज्यघटनेचे आदर्श शिल्पकार भारतरत्न विश्वभूषण बोधिसत्व प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या संस्थेच्या माध्यमातून आता विजय कार्यक्रम संपन्न झाला. ते दिग्विजय सोसायटी स्थापनेच्या आठवण भारतीय बौद्ध महासभा संस्थापक बोधिसत्व प्रमुख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संस्थेचे दुसरे अध्यक्ष बाबासाहेबांचे सुपुत्र यशवंतराव बाळासाहेब आंबेडकर, या संस्थेच्या तिसरे अध्यक्ष आदरणीय महापरिषिका ममतासाहेब गुराटी आंबेडकर, या संस्थेचे कार्याध्यक्ष विनोद आंबेडकर, या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार बाळासाहेब गुरुप्रसाद आंबेडकर साहेब यांच्या कार्यापासून नम्र आणि त्या ठिकाणी विपुल संघांना पट्ट्यापडणा त्याच पद्धतीने जमलेले भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी यांनाही सर्व पदाधिकाऱ्यांना जय भीम. त्या ठिकाणी नानासाहेब जगताप यांच्या कार्यक्रमांनी सांगितले आहे. त्याकरता आमच्या भारतीय बौद्ध महासभेचा सामने बौद्धाचार्य म्हणून त्यांनी जे काम केलं म्हणून त्यांच्या कार्याला मी बौद्धाचार्य संतोषमय विनम्र अभिवादन करतो आणि महिला परिवारातर्फे बापूंना श्रद्धांजली वाटतो. इथे थांबतो. देवदेव देवा. दोन मिनिटातच सांगायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली चळवळ करणारा कार्यकर्ता म्हणजे आमचे नानासाहेब जगताप होते. मी जास्त न बोलता त्यांना माझ्या कांबळे कुटुंबाच्या वतीने आणि सगळ्या आंबेडकरी समाजाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. जय हिंद. महाकारुणी तथा भगवान गौतम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, शिक्षणाचे जनक महात्मा फुले, भारतीय देशाचे शिल्पकार परमपूज्य विचाररत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला कार्याला निर्वाण वंदन. आज माझे जीवनात मित्र नानासाहेब जगताप यांचा श्रद्धांजली आहे. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेला बौद्ध संघ त्याला नाही तसेच भारतीय बौद्ध महासभेचे बरेचसे बौद्धाचार्य आहेत. त्यांचं आता नाव घेणं अवघड आहे. तर सर्व जमलेले नानासाहेबांवर प्रेम करणारे सगळे सोयरे मित्र यांना मी मानाचा जयवेद करतो. आज कोपरगाव तालुक्यामध्ये नानासाहेब जगताप हे पहिले बौद्धाचार्य. आजचे दुर्मिळ बौद्धाचार्य आज कोपरगावामध्ये पहिलीचे 50 बौद्धाचार्य झाले, परंतु नानासाहेब जगताप सारखा एकही बौद्धाचार्य नाही. एकही बौद्धाचार्य त्यांना धम्माचा मार्ग
अनुकरण करणे कसा करायचा हे नानासाहेब जगतापला माहिती. परंतु आजचे जे काय आहे, कुठे काय बोलतील, कुठे काय सांगतील ते जाऊ दे. परंतु जिथं जे आहे तिथं ते सांगणारे नानासाहेब बरोबर. एवढं वाईट वाटतं ते माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. ते ह्या अशा गोष्टी व्हायला नको होत्या, पण निसर्गाचा नियम आहे. ज्याला जन्म दिला त्याला मृत्यू दिलेला. तर अक्षरशः ज्या वेळेला लुंबिनी बुद्ध विहार या विहाराच्या जागेसाठी ट्रस्ट बनवण्याची मागणी के.पी. बनसोडे यांनी केली. त्यानंतर ते नानासाहेब जगताप आणि मला दोघांना म्हणाले का काही करा, तुम्ही त्या ठिकाणी आपल्या जय भीम नावाची ट्रस्ट तयार करा. परंतु काही कारणास्तव समाजात वाद नको, आज एक ट्रस्ट झालेली आहे. के.पी. बनसोडे म्हणे ही नंतरची आहे, आपली मागणी अगोदरची आहे. परंतु नानासाहेब जगतापनी आणि मी या ठिकाणी संयम पाळला. खरोखर असा संयमी नीतिमान माणूस, नीतिमान बौद्धाचार्य मी पाहिलेला नाही. आणि त्यांनी मी सामाजिक काम एकदम जवळून केलेलं आहे. जे सत्य आहे तेच सत्य त्यांना चालतं. असे आमचे नानासाहेब आज आपल्यातून निघून जाऊन 7 दिवस झाले. त्यांना मी माझ्या भारूड परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि संयोजकांनी जे 2 शब्द बोलण्याची परवानगी दिली, संयोगाच्या या आभार मानतो. जय भीम, जय बुद्ध. कोटी कोटी जैनांचे उद्धार करते परंतु जे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आम्हाला नक्की मदत करू. काल कधी नाना ओळखतात यांनाही तुमचा प्रधान. त्यानंतर या ठिकाणी बघते यांनाही तुमचा प्रधान. या ठिकाणी बौद्धाचार्य उपस्थित झाले, त्यांनाही सर्वने जय भीम. आपण सर्वजण या कार्यक्रमात उपस्थित झाला, आपल्या सर्वांना सर्वजण जय भीम. आज नाना भाऊ यांच्याबद्दल बरेचशा त्यांनी त्यांच्या जुन्या इतिहासाबद्दल आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे. पण असा एक व्यक्ती होता की सर्व्हिसला असताना सुद्धा धर्मकार्य आहे, बाबासाहेबांची चळवळ आहे. म्हणजे कधी एक मागे सांगणारा माणूस, तो काम करून करत असताना सुद्धा ही चळवळीमध्ये सुद्धा कोण मागे थांबलेलं नाही. बाबासाहेबांची चळवळ आपण म्हणतो की शिकलेला माणूस आहे, पण खरोखर नाना भाऊकडून आदर्श घेण्यासारखा आहे. आपले बरेचसे अधिकारी आहेत की ते रिटायर झाल्यानंतर बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये वेळ देतात. पण नाना भाऊचं तसं नसताना नाना भाऊंनी फार वाड्या वस्त्रामध्ये झोपडपट्टीमध्ये असताना बाबासाहेबांची चळवळ काय, बाबासाहेबांचे विचार काय हे सर्व घरामध्ये पोहोचवलेले आहे. आणि बाबासाहेबांनी कुठल्याही विधी करत असताना कुठल्याही दानाच्या पक्षामध्ये गेलेले नाही. जे दान देईल ते दान आपल्याला स्वीकारायचं आणि बाबासाहेबांचे विचार आपल्याला कसे पोहोचवतील हे त्यांनी कार्य केलं आहे. तरी मी या ठिकाणी नाना भाऊ बुद्धिस्ट या थोड्याशा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून, ऋषिक परिवाराच्या माध्यमातून त्यांना शेवटची श्रद्धांजली वाहतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बैठकीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई या महापुरुषाबद्दल वंदन. त्याचप्रमाणे आपले बंदीजींना माझा परिचय प्रमाण, त्याचप्रमाणे बौद्धाचार्यांना सादर जय भीम. आज आमचे मेवणे नानासाहेब जगताप आपल्यातून निघून जाऊन 7 दिवस झालेले. जगताप परिवार हा फार मोठा दुःखाचा आघात झालेला आहे. जेणेकरून लिंगाव परिसर, सावळगाव परिसर हे त्यांचं गाव असून त्या देखील गावामध्ये अतिशय दुःख असं नानासाहेब गेलेले. आता इतर वडिलांनी नानासाहेबांच्या बाबतीत तुम्हाला ती बुद्धी सांगितली, परंतु हाच वारसा रवी यांचा मुलगा यांनी हा चालवावा. याच कामाने सामुदायिक आपल्यासाठी आलेले आहे. पाहुणे रावळे, मित्र, विश्व मंडळी आणि आपले नातेवाईक यांना सुद्धा आपण जसे आपल्या वडिलांनी ही शिकवण किंवा
बाबासाहेबांचा जो वारसा लागला तोच तुम्ही पुढे न्यावा हीच आपल्या पप्पांना घरी श्रद्धांजली आहे. या निमित्ताने माझ्या वाघमारीच्या कुटुंबा वतीने त्याचप्रमाणे बुद्धाराच्या वतीने एकता तरुण मंडळाच्या वतीने आणि सावळ गावच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. जय. काळाने तोडली काही फुले पेटीच्या वादळात बुडली आणि काही फुले स्वार्थ रूपी किड्याने सडली. ही फुले नच गेली हे चरितांचे मार्ग दाखे गेले. काही फुले म्हणाली की आमचं आयुष्य आता बाळासाहेब प्रकाशरावजी आंबेडकरांना द्यावे. असे मी सर्वांच्या वतीनं नम्रतेची विनंती करतो. आज परिवारातील वडील गेले. वडील ह्या घराचे पाया असतात आणि बाई ह्या कळस असतात. म्हणून पायाच ढसळलेला आहे तरी या कुटुंबावरती जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहेत. वेळेचं भान ठेवून मी माझ्या साताळकर कुटुंबियाच्या वतीनं कानेगाव साखरवाडीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि इथंच थांबतो. जय भीम. सर्वांना जय भीम करतो. या ठिकाणी सर्व आपण नानासाहेब जगताप यांना श्रद्धांजली देण्यासाठी आलेले आहोत. त्यांचे कार्य सर्वांना माहिती आहे पण मी जास्तीत जास्त त्यांच्या गावाला पाहिजे की 40 वर्ष त्यांच्या बरोबर होतो. मी शाळेपासून तो फार सुरीपर्यंत बरोबर होतो आणि नानासाहेबांनी एकही क्षेत्र असं सोडलं नाही. तिथे मी केलं राजकीय क्षेत्रात ते एकदम एक नंबर होते. गौरव साहेबांच्या पक्षामध्ये ते संमिश्र अधिकारी होते. आम्ही एकाबरोबर होते. नगराध्यक्ष साहेबांनी मला आठवण दिली बा आम्ही एकत्र होतो सर्व आणि आम्ही एकदम जवळून काम केलेलं आहे. नानासाहेब जगतापांचं किती कौतुक केलं तर थोडं आहे. फक्त मुलांना एवढं सांगायचं आहे का त्यांच्या पाया फोन करा थोडं सर्व मंडळींचे मान सन्मान करा विसरू नका. एवढंच होतो आणि थांबतो. मी माझ्या परिवाराच्या शिंदेच्या वतीने माझ्या पक्षाच्या माझे मित्र नानासाहेब जगताप माझे मित्र नव्हे तर मी नानासाहेब माधव त्रिभुवन किंवा चौदार संजय जगताप सर्व काही नगरच्या मंडळी नगरपालिकेच्या शाळेत पहिली ते चौथी बरोबर होते. नानासाहेबांचा जो प्रवास बघितला मी अतिशय जवळून बघितलेला आहे आणि अतिशय कठोर परिस्थितीतून एसटी महामंडळात नोकरी करून अतिशय कुटुंब चांगल्या पद्धतीने त्यांनी चालवलं. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने नानासाहेबांना भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि तसेच त्यांचे चिरंजीव सर्व परिवार यांना चांगली ताकद परमेश्वर देव हेच या निमित्ताने सांगतो आणि माझ्या दोषी संबोधतो. आदरणीय बोधाचार्य जे नगर जिल्हा नाशिक जिल्हा नगर जिल्ह्यात बौद्ध धर्म प्रसाराचं चांगलं काम करतात त्यांनाही मी वंदन करतो. आपण सर्व नेहमी महिला पुरुष कार्यकर्ता हा त्यांचा दत्तगिरीचा कार्यक्रम होत आहे की आमचे श्री नानासाहेब हे सर्व्हिसमध्ये असून सुद्धा आपल्या धर्मकार्याला फार वेळ देत होते. आदर्श बौद्धाचार्य म्हणून त्यांनी चांगलं काम केलं आणि मी नानासाहेब असो आमचे कुलकर्णीचे शंकरराव दोंडे असो प्रकाश कोपरे कमलाकर मामा असो आमचे मित्र राजेंद्र भानवकर त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली. 1987 पासून तर आतापर्यंत 30-35 वर्ष आंबेडकर चळवळीत काम करायला लागलं. बाबासाहेबांचं हे काम आपण अविरत चालू ठेवलं पाहिजे. त्यांच्यामुळे आपण मोठा आहोत. आपण अधिकारी असो तर कष्टकरी असो बाबासाहेबांचे उपकार आपण विसरले नाही पाहिजे. म्हणून आपण कुठेतरी देणं लागतो. म्हणून आपण बाबासाहेबांचं काम अविरत चालू ठेवलं पाहिजे. आपण एकच सांगतो फक्त तर इतर सगळे लोक जागृत झाले आता मोर्चा करतात पण एकच आपण ऐकतो बाबासाहेबांनी आपल्याला सर्व काही त्याच काळात दिलं म्हणून फार मोठे उपकार आहेत बाबासाहेबांचे आपल्यावर.
म्हणून नानासाहेबांनी सुद्धा शेवटी असताना आंबेडकर चळवळीला आतापर्यंत वेळ दिला. त्याची मुलं सुना यांनी त्यांना फार सेवा दिली आणि ते आंबेडकर चळवळीत काम करतात. म्हणून मी माझ्या गोपाळ परिवारातर्फे नानांना भावपूर्ण आदरणीय वाहतूक सांगतो. जय हिंद. प्रणाम करतो. त्याचप्रमाणे परमपूज्य बंधेकर यांना या ठिकाणी प्रणाम करतो. या ठिकाणी आदर्श बोधाचार्य यांना जयभीम करतो. खरं तर त्यांचा या ठिकाणी पुण्यनुमोदन तथा जनताविषयीचा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थित संपन्न होत आहे. असे कालकथित नानासाहेब भिकाजी जगताप यांना या ठिकाणी वंदन करतो. बोलणारे भरपूर आहे, 2-2 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. त्याच्यामुळं आमचे बंधू बोलून गेल्यानंतर मला म्हटले की तुमचे बंधू बोलले, तुम्ही बोलू नका. परंतु त्याचं कारण असं आहे की नानासाहेब जगताप गुरुजी आणि मी 2019 पासून गेल्या 7 वर्ष भारतीय बौद्ध महासभेमध्ये मी तालुका अध्यक्ष असताना या शहरामध्ये आम्ही सर्व ठिकाणी रामदास शेट्टी भारतीय बौद्ध महासभेनं जे वर्षभराचे नियोजन दिलेलं आहे ते आम्ही केलेलं आहे. आणि म्हणून विजय भारतनकर असा धम्मदीप परिवार असेल या ठिकाणी या ठिकाणी गुरुजी, निकम गुरुजी, जगताप गुरुजी, रणशूर गुरुजी, गायकवाड गुरुजी आणि आमचे महासभेचे सर्व पदाधिकाऱ्यांना ज्ञान आहे. खडके असं धम्मदीप होता की आम्ही नानासाहेब जगताप गुरुजी आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे, माझ्या शिबिर घेतलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं आणि माझं खूप जवळचा संबंध असताना ते नुसते बौद्धाचार्य नव्हते. आत्ताच एका वक्त्यानं सांगितलं की रिटायर झाल्यानंतर माणसं आंबेडकर चळवळीमध्ये काम करतात. नानासाहेब जगताप गुरुजी आणि मी, मला पण 1.5 वर्ष राहिले रिटायर. मी बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय बौद्ध महासभेत तालुका अध्यक्ष म्हणून 7 वर्ष काम केलं. RPI मध्ये सुद्धा आठवलेघाटा तालुका अध्यक्ष म्हणून काम केलं. बहुजन विकास मध्ये काम केलं. गेल्या 60 वर्षापासून MIDC डायरेक्टर म्हणून या ठिकाणी काम करतो आणि अजूनही 29 पर्यंत संचालक मंडळामध्ये आहे. सांगायचं तात्पर्य आहे का अशोकजी शिंदे असेल, संजय असेल, या कोपरगावमध्ये ज्या चळवळी सुरू झाल्या 30 वर्षापूर्वी आम्ही तिथे साक्षीदार आहोत, भागीदार आहोत. त्यातला एक भारतीय बौद्ध महासभेचा हिरा म्हणजे नानासाहेब जगताप गुरुजी होते. आणि खरोखर आम्ही पुरस्कार आणायला राळेगण शेतीला गेलो. ते साहित्यिक होते, उत्तम लेखक होते आणि त्यांच्यामध्ये अनेक पैलू होते. आताच वक्त्यांनी सांगितलं की आता प्रोफेशनलिझम तयार झालेला आहे प्रत्येक चळवळीमध्ये. परंतु त्यांनी कुठेही जाण्याची अपेक्षा केली नाही. जिथं असं तिथं वंदनाचे सण 25 घ्यायचे, कार्यक्रम घ्यायचे आणि आयुष्यभर त्यांचा जो वेश आहे तो भारतीय बौद्ध महासभेचा असायचा. आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी या संघटनेचं काम केलं सुरुवातीपासून. आणि म्हणून त्यांनी ही भारतीय बौद्ध महासभा मोठी करण्यामध्ये कोपरगाव तालुक्यामध्ये युवक गुरुजी असतील या ठिकाणी कोपरगावमध्ये, संजय जोशी असेल, त्यांचे आशुर्य असेल, त्यामध्ये नानासाहेब जगताप यांचा समावेश होता. आणि म्हणून नुसतं त्यांनी धार्मिक आणि सामाजिक काम केलेलं नाही. त्यांचा मुलगा रवींद्र जगताप यांनी बाबासाहेबांनी जी पत्रकारिता केली होती आणि हे पेपर बातम्या जाहिरातीचं हे सगळं असताना नानासाहेबांनी स्वतःच पोर्टल असेल, पेपर असेल, संबंध आंबेडकर चळवळी असो, बहुजनांच्या बातम्या असो, रस्त्यात समस्या, वाड्याचे प्रश्न असो, छोटा गणितील कार्यकर्ता असो, या कार्यकर्त्याचे प्रश्न त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून रवींद्र जगताप यांनी मानले. आणि म्हणून या ठिकाणी हा पत्रकार संघ या दिवशी नानासाहेब आजारी होते आंबेडकरांचा हा पत्रकार संघ या ठिकाणी सर्व होता. आणि म्हणून संतोष असेल, त्यांचे सहकारी रफिक भाई तालुका अध्यक्ष यांनी सर्वांनी रवी भाऊला त्या जगताप परिवाराला मदत केलेली आहे. आणि म्हणून मी फार काही बोलणार नाही, मला बोलायचं पण नव्हतं. परंतु ज्यांचा खरोखर त्यांच्याशी संबंध आहे, योगदान आहे, असे माणसं हे जुन्या पिढीचे हरवून चालले हे सातारकर मामांनी सांगितलं. म्हणून रवी या ठिकाणी आपल्या वडिलांचं कार्य पुढे नेत आहे, त्याच्यात कुठलीच शंका नाही. म्हणून मी समोरचे भारूड परिवार, मराठी पत्रकार संघ, त्याचप्रमाणे कोपरगावच्या पहिल्या महिला आमदार सुनेदादा बिपिनदादा बोले
आणि आमचे चेअरमन विवेकदादा पृथ्वीदादा कोले, आमचं सर्व संचालक मंडळ, भारूड मैन परिवाराच्या वतीनं आमच्या जगताप साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. इथं आले सगळे व्यासपीठावर बसले यांना अभिवादन. मला काय बोलावं हे सुचत नाही, कारण काकांचा आता मी जगताप सर किंवा असं हे करू शकत नाही. खूप लहान होतो, त्याच्या सहवासात होतो. त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि ज्यावेळेस आम्ही देशभक्ती सेवा मंच स्थापन केला त्यावेळेस काकांना भेटलो. काकांना सांगितलं, काका आम्ही असं असं केलंय, धर्मापलीकडे जाऊन जातीपाती पलीकडे जाऊन आम्ही आता असं करणार आहे. त्यावेळेस काकांनी आम्हाला सांगितलं, काही अडचण असली तुम्हाला सांगा. आणि आम्हाला त्या आंदोलनात म्हणा किंवा कोणत्याही सामाजिक कार्यात अडचण आली तर आम्ही काकांकडं हक्काने जायचो आणि विचारायचो. माझ्या जीवनामध्ये त्यांचं खूप अनमोल स्थान आहे. काकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, सामाजिक चळवळीमध्ये सहकार्य केलं, मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजायला सहकार्य केलं. बाबासाहेबांचे विचार जे मला माहीत नव्हते ते त्यांच्यामुळे कळले. आणि जे आज आम्ही रवी भाऊ सर आम्ही परम मित्र आहे, पण आज आम्हाला घडवताना काकांनी खूप मोठं सहकार्य केलं. सामाजिक चळवळीत आम्हाला खूप ज्ञान दिलं, सहकार्य केलं, वेळोवेळी मार्गदर्शन केलं. अशा आमच्या काकांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि चोरी कुटुंबियाकडूनही भावपूर्ण श्रद्धांजली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध भिक्खू साहेब उपस्थित आपल्या सर्वांना अभिवादन करतो. माणूस किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगला याला महत्व आहे. जगता काका एमएससी बाबासाहेबांचे बनत होते. त्यांच्या रोमात बाबासाहेब होते. शालेय जीवनापासून आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत एखादे बाबासाहेबांचे काही होते. त्यांनी चळवळी करत असताना कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. कुटुंबही चांगल्या पद्धतीने त्यांनी सेट केलेलं आहे. आज जगतापासून जाऊन आपल्यातून 7 दिवस झाले आहे. त्यांचं जीवनपट सांगत असताना माझ्या अगोदरच्या बऱ्याच वक्त्यांनी सांगितलेलं आहे की जगतापासून जीवन काय होतं. जगताप काका निरोगी निस्पृही विशेष करून खास बाबासाहेबांचे काही गुरु जीवन जगलेले आहेत. त्यांच्या झाल्याने जगताप कुटुंबावर जी शोकाला पसरलेली आहे त्यांना ते दुःख सहन करण्याची शक्ती मिळवून अशी मी आपल्या सर्वांच्या वतीने पठारे कुटुंबियांच्या वतीने अपूर्ण श्रद्धांजली वाटतो. आणि विशेष करून त्यांनी केलेला विचार की बाबासाहेबांचं खरं काही निरोग आणि निष्क्रिय जीवन जगलं हे जगताप काकांच्या आत्तासुद्धा अवमानवत होतं. कसं जगलं त्या पद्धतीने समाजासाठी काही तुम्ही केलं लागलं हे आपण सर्व पुढे नेण्याचा प्रयत्न करू. आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचं जगताप कुटुंबाचं दुःख दूर होण्यासाठी प्रयत्न मी आज माझ्या आगमनाचे 2 शब्द बोलत आहे. आज आमच्या प्रिय बाबाचा जन्मदिवसाचा दिवस आहे. या दिवशी आमचे मन जड झाले आहे, कारण आम्ही एका महान व्यक्तीला गमावले आहे. ते आमच्यासाठी केवळ एक कुटुंब प्रमुख नव्हते, तर एक मार्गदर्शक, एक मित्र आणि एक प्रेरणास्थान होते. बाबा, तुम्ही आमच्या आयुष्यात खूप प्रेम आणि आनंद घेऊन आले होते. तुमच्या आठवणी आमच्या मनात नेहमी ताज्या आहे. तुमचा हसरा चेहरा, तुमची प्रेम शिकवण आणि तुमचा आश्वासक हात या सगळ्या गोष्टींनी आम्हाला खूप आठवण येते. बाबा, तुम्ही आम्हाला जे काही शिकवलं ते आम्ही कधीही विसरणार नाही. तुम्ही आम्हाला सत्य, प्रामाणिकपणा आणि कठीण परिस्थितीला न मानता लढण्याची शिकवण दिली. तुमच्याशिवाय प्रत्येक दिवस पूर्ण वाटतो.
आज आम्ही तुमच्या शांतीसाठी प्रार्थना करतो. आम्हाला खात्री आहे की तुम्ही जे असाल ते शांत आणि आनंदी असाल. तुम्ही आम्हाला जे प्रेम आणि संस्कार दिले त्याबद्दल आम्ही तुमचे सदैव ऋणी राहू. तुम्ही आमच्या हृदयात नेहमी राहाल. तुम्ही आमच्यापासून दूर गेलात तरी तुम्ही आठवण कधीही विसरू जाणार नाही. जय भीम. माझ्या बाबांचं नाव नानासाहेब लालवार. मी माझ्या बाबांसाठी कविता बोलणार आहे. बाबा तुम्ही माझ्यापासून खूप दूर निघाले आहे. बाबा तुम्ही माझ्यापासून खूप दूर निघाले येण्यासाठी बाबा परत येण्यासाठी बाबा तुमचे या जगात कोणी दुसरं काढू शकत नाही. तुमचे या जगात कोणी काढू शकत नाही. बाबा तुमची जागा दुसरी कोणी करू शकत नाही. बाबा तुमच्या जागा कोणी करू शकत नाही. जय भीम. किती केले माझ्यावर प्रेम करायचे सोडत नाही. किती केले माझ्यावर प्रेम करायचे सोडत नाही. बाबा तुमची शिवाजींना आनंद देत नाही. बाबा तुमच्या शिवाजींना आनंद देत नाही. जय भीम. माझं नाव तेजस प्रमोद सिंग. बाबा मला तुमची खूप आठवण येते. बाबा तुम्ही मला खूप लाड केला. मला एवढा सण शिकवला. बाबा आय व्हेरी मिस यू बाबा. नानासाहेब आणि आम्ही दोघं जरी भाऊ असलो तरी आम्हाला दोघांना साम्य होऊन हे तिसरं दशक चालू आहे. आम्ही दोघं एकाच वेळेला साम्य झालो आणि तिसरं दशक चालू आहे. खऱ्या अर्थाने दोघं आम्ही एकाच वेळेला साम्य झालो, बौद्धाचार्य झालो, प्रचार प्रसार सुरू केला. त्या गोष्टीला आता 25 वर्ष होऊन गेले आणि खऱ्या अर्थाने काम करत असताना शांत, संयमी, निस्वार्थीपणे, अतिशय उत्तमपणे शांत बोलणे, कोणाचंही ऐकून घेणे, प्रतिउत्तर न करणे, अशा पद्धतीचा हा आमचा भाऊ होता. खऱ्या अर्थाने कमी वयात तो आमच्यातून गेला याचं दुःख तुम्हालाही आहे, मलाही आहे. माझ्यापेक्षा 6 वर्षांनी तो थोरला होता आणि खऱ्या अर्थाने अचानक असा चालता बोलता गेला की कोपरगावला यावं, कधी लांबूनच पाहावं आणि त्याने मोठ्याने, मी लहान जरी असलो तरी मोठ्याने म्हणावं भाऊ इकडे. इतका आदर भाव त्या ठिकाणी नानासाहेब माझा करायचा. मुलंही त्याच पद्धतीने करतात आणि म्हणून खऱ्या अर्थाने नानासाहेबांनी बौद्धाचार्यांचं काम करत असताना, भारतीय बौद्ध महासभेचं काम करत असताना खऱ्या अर्थाने गावागावात, खेड्याखेड्यात काम हे रुजवण्याचं काम निस्वार्थीपणे त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने भारतीय बौद्ध महासभेमध्ये निस्वार्थीच कार्यकर्ता घडत असतो आणि इच्छित दान ज्याला द्यायचं असतं तोच दान देत असतो आणि ते दान स्वीकारायचं असतं. इच्छित दानाला खूप महत्व आहे. इच्छित दान हे त्यापासून काहीतरी प्रचार वाढत असतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने इच्छित दान घेणं हे नानासाहेबांनी त्यांनी त्यांच्या जीवनात हे कर्तव्य पार पाडलं आणि भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आम्ही दोघंही भाऊ गेले 25 वर्षाचा पुढचा कालखंड आतापर्यंत काम करत आहोत. खऱ्या अर्थाने अनेक वेळेला भेटी, आठवड्यातून 2-4 वेळेला भेटी, कार्यक्रमातही भेटी आणि त्या ठिकाणी आदराने त्यांनी बोलावं. त्याचं वय मोठं जरी असलं तरी खऱ्या अर्थाने त्यावेळेला तो बोलायचा, अरे काय तू जरा भाषण सुंदर करतो, व्यवस्थित बोलतो. माझ्या पाठीवर हात ठेवायचा, मला आनंद वाटायचा. कोणत्याही कार्यक्रमात, जिल्ह्यात असो, आम्ही मुंबईला गेलेला असो, नगरला गेलेला असो, कोणत्याही ठिकाणी जरी भेटला तर पाठीवर हात ठेवून बोलायचा की अरे बरं झालं आपल्या जगताप कंपनीचं नाव काहीतरी तू पुढे नेतो आहेस आणि म्हणून मला खऱ्या अर्थाने आधार वाटायचा. असा आमचा भाऊ आमच्यातून गेला. खऱ्या अर्थाने त्याचे मुलंही सुद्धा ही चळवळ चालवतात आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी पत्रकारितेचं काम करता करता या ठिकाणी बौद्धाचार्याचे काम करायला त्यांनी सुरुवात करावा. कारण जेणेकरून आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालेल आणि मी त्या दोन्ही मुलांना या ठिकाणी सांगतो, कारण माझा अधिकार आहे आणि म्हणून सांगतोय की बहिणीकडे आपण चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायचं आहे. जशी ही जोडी बहीण भावाची जोडी होते, नवरा बायको दिसतच नसायचे, इतकं सुंदरपणे त्यांचं प्रेम मी अगदी डोळ्याने अनेक वर्षे पाहतो. कारण माझ्या गावचा आणि त्याचे सासूरवाडी माझ्या शेजारची, म्हणजे माझ्या आत्याच्या गावची सासूरवाडी माझ्या आत्याचीच मुलगी जवळजवळ, पण आमचे डबल नाते त्या गावात झाले आणि खऱ्या अर्थानं बहीण भावासारखे हे
नवरा बायको त्या ठिकाणी वागले याचा अभिमान मला सार्थ आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांच्या मुलांना विनंती करेल की मुलांनो वहिनीकडे चांगल्या पद्धतीने लक्ष द्या, वहिनीचा सांभाळ करा, अशा पद्धतीची तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम जय बुद्ध. यानंतर आदरणीय शांताराम चंद्रशूर सर हे या ठिकाणी संभाजीनगर हायकोर्टाचे ऍडव्होकेट जोडगे सर हे शेवटचे वक्ते आहेत ते ॲडव्होकेट. त्यानंतर कोणी येऊ नका, पंचायतीला भोजन द्यायचं आहे. या ठिकाणी उपस्थित भिक्खू वंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी वंदन करतो. उपस्थित जनसमुदाय, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व कार्यकर्ते आणि कोपरगाव शहरातील सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर आजच्या या श्रद्धांजलीवर कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या सर्वांना मानवता जय भीम करतो. आमचे काका भाऊ आणि मी चळवळीमध्ये काम करत असताना काकांचा सहवास लाभला. 20 वर्षापूर्वी आंबेडकरी चळवळीमध्ये ज्यावेळेस मी मुक्त शिक्षण घेऊन कोपरगाव शहरामध्ये आलो त्यावेळेस काकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही टाकी नाक्यापासून घरोघरी जाऊन बुद्धवंदना धर्मप्रचार चळवळ राबवली. आंबेडकरी चळवळीमध्ये निस्वार्थ कार्यकर्ता किंवा मार्गदर्शक कसा असावा याचे उत्तम उदाहरण हे आमचे काका नानासाहेब जगताप होते. त्यांनी आपल्या कुटुंबाला मुलांना अतिशय उच्च शिक्षित केलं. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांची मुलं कार्यरत आहेत. अशा या नानांना मी माझ्या जोडगी परिवाराच्या वतीनं त्याचबरोबर हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. सर्वांना नमस्कार. बाबांना संबंध भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिक्रिया तसेच सांस्कृतिक नाना भाऊच्या स्मृती विनम्र अभिवादन. नाना भाऊच्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेले पंचसरण यांच्याही धर्मकार्यास पंचांग प्रणाम. उपस्थित बौद्धाचार्य आणि बंधू नाना भाऊचा माझा परिचय जवळपास 91 होता. मी गांधीनगर भागात कार्यकर्ता म्हणून संघटनेत काम केलं आणि नाना भाऊ मध्ये राहत होते आणि ते जे सोमाय कॉलेजला शिक्षण झालं, नोकरी करून ते शिक्षण घेत होते. शांतारामजी रणशूर, नाना भाऊ, मी यांच्याकडे सुद्धा सांगितलं होतं अंबाजी रणशूर आणि त्या काळात ते जे सोमाय कॉलेजला असलेले सर्वदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच के जे सोमाय कॉलेजला त्यांनी स्थापन केला होता. त्या माध्यमातून विविध कार्यक्रम त्यांनी केलेले होते आणि नोकरी करून चळवळीकडं नाना भाऊ त्याच्या चळवळीत होते, नामोत्तराच्या चळवळीत होते. पण आता ते सांगतात का नोकरीतून रिटायर झाल्यानंतर माणसं समाजाला वेळ देतात आणि ते माणसं ते समाजातले घटक असतात. पण त्यांना नोकरीच्या काळात वेळ द्यावायचं वाटत नाही. ते काय करणार मला सांगता येणार नाही. पण नाना भाऊ सर्व्हिस मध्ये असताना सुद्धा आंबेडकर चळवळीत वेळ देत होते. त्याला एप्रिलची रात्र असेल, 6 डिसेंबर असेल, अशा विजयादशमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात कार्यक्रम असेल, माईक नाना भाऊ हातात घेणार, जनक 25 घेणार. कारण 25 वर्षापूर्वी कोपरगाव शहर आणि तालुक्यात बौद्धाचार्यांची संख्या कमी होती आणि विधिवत पूजन बाबासाहेब आंबेडकर स्मारकात नाना भाऊ करायचे. नाना भाऊला तरी म्हणावं लागलं नाही तर नाना भाऊ माहीत घ्या. 13 एप्रिलच्या रात्र असेल, 6 डिसेंबरची सकाळ, नाना भाऊ स्वतःहून येणार, माहीत घेणार, सूत्रसंचालन करणार. नाना भाऊंचा हा स्वभाव होता. बौद्धाचार्य म्हणून ते कधी धम्मदानाची अपेक्षा त्यांनी केली नाही. पण नाना भाऊचे काळात मी तुम्हाला सांगतो, कोरोनाचा कालखंड होता आणि कोरोनाच्या कालखंडात संपूर्ण भारतात धार्मिक विधीवर बंधनं होते. दिंडीला सुद्धा पंढरपूरच्या दिंडीला बस गेली होती. तसं 13 एप्रिलच्या वेळेस 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आली आणि 12 एप्रिलला मला सोमनाथ सिंगाडे भेटले सकाळी. मला म्हणे 14 तारीख आहे, जयंतीला तर शासनाचा परवानगी नाही. आणि त्यावेळेस कोपरगाव शहरात PSI होते, PI होते.
अतिशय कर्तव्यनिष्ठ कर्तव्यदक्ष मांगावकर साहेब, त्यांच्याकडे जायचंय मी. आम्ही दोघं पोलीस स्टेशनला गेलो. म्हटलं साहेब 13 एप्रिलला आमचा कार्यक्रम राहतो रात्री, दुसऱ्या दिवशी सकाळी राहतो. तर मांगावकर साहेब म्हणे शासनाचे निर्बंध आहे, मी फक्त 13 एप्रिलच्या रात्रीची परवानगी घेतो, ते पण 2च व्यक्तींना देतो. तिसरी व्यक्ती तिथून तुम्ही सुद्धा नाही राहणार आणि हे सुद्धा नाही राहणार. मी म्हटलं ठीक आहे साहेब चालेल. म्हटलं 13 एप्रिलच्या रात्री आणि आमचे पोलीस स्टेशनचे अधिकारी राहतील तर नगरपालिकेचे सेवा राहतील. आम्ही बाहेर आलो ना सामना शिकलेला आणि काय करायचं, 2 व्यक्ती कोण पाठवायच्या समाजातल्या. तर मी त्यांना म्हटलं 2 व्यक्ती पाठवायचे होते, फक्त बौद्धाचार्य पाठवू. आणि एक पोस्ट होती नाना भाऊ जगताप आणि विजय भातंकर. मी एक पोस्ट सोशल मीडियावर सोडून दिली का शासनाचे निर्बंध असल्यामुळं आजच्या विविध पूजेसाठी फक्त बौद्धाचार्य नानासाहेब जगताप आणि त्यांच्या समेत विजयराव भातंकर हे करतील. कोणीही भीड सैनिकांनी तिथं येऊ नये आणि शासनाला सहकार्य करावं. नाना भाऊंच्या नावाची पोस्ट सोडली. गावात कोणत्याही समाजातल्या माणसांनी त्याबद्दल चर्चा केली नाही. नाना भाऊ मी त्यांना बसली जा, नाना भाऊ घाबरत होते, मांगावकर साहेब कडे होते. म्हणलं नाना भाऊ तुम्ही जा, मी सोमनाथ शिंदे धारकर रोडला थांबणार आहे. नाना भाऊंनी आणि त्यांनी तो विधी केला की मला दुसऱ्या दिवशी म्हटले जितू भाऊ हे सुद्धा माझ्या आयुष्यात लक्षात राहण्यासारखं आहे का कोरोना कालखंडात मला बाबासाहेबांच्या पूजेचा मान सन्मान मला तुमच्यामुळे मिळाला. म्हटलं नाही नाना भाऊ, तिथं फक्त बौद्धाचार्य गेला पाहिजे, तिथं कार्यकर्ता नव्हता गेला पाहिजे. मी जर गेलो असतं तर दुसरा कार्यकर्ता म्हटला असता मी का बरं नको. मग तुमच्या नावाला कोणाचा विरोध झाला नाही. इतका आधार व्यक्तिमत्व शत्रुराव व्यक्तिमत्व नाना भाऊ होते. नाना भाऊची ती आपण मागे कायम स्मरणात राहील. आणि त्या 13 एप्रिलच्या रात्री कदाचित विजय भातंकरांकडे तो फोटो असेल, त्यांना म्हटलं होतो हा फोटो जपून ठेवा, हा अशी घटना अशी वेळ परत येणार नाही. ते नाना भाऊ आणि विजय भातंकर गेले होते. त्या नाना भाऊंना मी माझ्या परिवाराच्या वतीने अखेरचा जयभीम घालतो. आणि सतीश असेल, रवी भाऊ असेल पत्रकार यांना विनंती करतो, नाते संबंध आहे, बहिणींची काळजी घ्या, बहिणींकडे निश्चित लक्ष द्या. सतीश भाऊ बाहेर गेलो असतो, रवी तुझ्यावर जबाबदारी खूप मोठा आहे, बहिणींची काळजी घे, एवढंच या निमित्ताने सांगतो. जय भीम जय भारत. रडू नका बरं का, मुलाबाळांना बळच रडू नका, मुलांना चिमटे घेऊ नका. ऐकायचं नसतं तर बाहेर जावा. आपण कार्यक्रमाचा आपण समारोप करत आहोत आणि खऱ्या अर्थानं अंतिम टप्प्यात हा कार्यक्रम जात असताना ज्यांचं प्रबोधन या ठिकाणी अमोघ असं प्रबोधन आहे, त्या प्रबोधनाचा तुम्हाला लाभ घ्यायचा. म्हणून मी माझा वेळ सुद्धा गुरुजींना या ठिकाणी देणार आहे. तरी एका कार्यकर्त्याला या ठिकाणी अभिवादन करावं लागतं. प्रत्येक जणाने आपल्या आपल्या सहवासाचे नानासाहेब जगताप आपल्यासमोर उभे केले. कोकणाला बस स्टँडवर बस बसलेली आहे, बसमध्ये प्रवासी बसलेले आहेत आणि त्या प्रवासामध्ये मित्र सुद्धा आहेत. गाडी स्टेशनमध्ये थांबली, परत काही जुने प्रवासी उतरले, नवीन प्रवासी बसले. त्याही पुढे गाडी मामा राहुरी थांबली, राहुरीताही नवीन पॅसेंजर बसले. गाडी नगरच्या दिशेने चालली आणि त्या पहिल्या पॅसेंजरमध्ये त्या पहिल्या प्रवासामध्ये नानासाहेबांच्या बरोबर शांताराम गवळी बसले आहे. सांगायचं तात्पर्य प्रत्येकाच्या आठवणीतले नानासाहेब वेगवेगळे आहेत. माझ्या आठवणीतला नानासाहेब कॉलेज लाईफमध्ये आहे. नानासाहेब मला भरपूर सिनियर होते, परंतु कॉलेज जीवनामध्ये आम्ही चळवळ उभी केली. चळवळ काय उभी केली आम्ही? प्रत्येक मागासवर्गीय विद्यार्थ्याच्या खात्यातून स्कॉलरशिप मधून 20-20 रुपये आम्ही कटिंग केले आणि गेल्या समयामध्ये 10,000चा फंड आम्ही निर्माण केला. 10,000च्या फंडामध्ये आम्ही जे जे विद्यार्थी पहिले येतील कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्यांना बक्षीस योजना राबवली. तेवढंच करून आम्ही थांबलो नाही, तर कॉलेज जीवनामध्ये आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच या विचार मंचाची स्थापना करणारे आमचे नानासाहेब होते, आमचा रामाई रणशूर होता. यांच्यामध्ये मी ज्युनियर कार्यकर्ता होतो आणि त्यानंतर या संपूर्ण विचार मंचाची धुरा त्यांनी माझ्यावरती दिली. तेव्हापासूनचे नानासाहेब आतापर्यंतचे नानासाहेब. सांगायचे एकच आहे की कोपरगाव तालुक्यामध्ये आम्ही बोलता बोलता म्हणतो की ज्या कार्यकर्ता जो प्रवासी ज्या ठिकाणी उतरला त्या पहिल्या प्रवासाला काल कुठपर्यंत प्रवासाचा ही माहिती नव्हतं. पहिल्या प्रवास दुसऱ्या प्रवासाला ते माहिती नव्हतं, पण तो दुसरा प्रवासी काय म्हणतो हेच तर तेच वास्तव जे असेल ते वास्तव आपण मानलं पाहिजे. कोपरगाव तालुक्यामध्ये ज्या लोकांनी आंबेडकर चळवळ चालवली, आंबेडकर चळवळीमध्ये चालवत असताना खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे विचार आपण दुधाचा धम्म तोडक्या स्वरूपात ज्या लोकांनी चालवला, पण
त्यांच्या पाऊलवाटेवर आपण आलेलो आहे आणि आम्ही गांधी रस्त्यावर कार्यकर्ते बनलेलो आहे. आणि मग नानासाहेबांचा काय असीम होता, एक शांत संयमी व्यक्तिमत्व, शेवटच्या क्षणापर्यंत शेअटिंग शिवाय जगताची राहिलीच नाही. शेअटिंग शिवाय ते राहिलेच नाही. कुठेही कार्यक्रम असेल तर आम्ही चालवलं. मी संवत्सर मी सायकलवर यायचो आणि नानासाहेबांच्या घरी जायचो आणि आम्ही दोघं प्रत्येक भागामध्ये प्रचार आणि प्रसाराचं काम केलेलं आहे. आणि आमच्या आम्हाला सिनियर भौताचार्य जे असतील ते खऱ्या अर्थानं प्रभाकर ध्रुव बाबा होते. प्रभाकर ध्रुव बाबाच्या नंतर मी झालो, माझ्यानंतर सर्व टीम उभी राहिली. म्हणून मला काही क्रम सांगायचा नाही, परंतु जे वास्तव आहे ते वास्तव मला या ठिकाणी मांडायचं आहे. आणि म्हणून आम्ही सांगतो की सच्चा कार्यकर्ता एकनिष्ठ कार्यकर्ता, पण आपण काय आहोत हे आपण सुद्धा आपल्याला स्वतःला तपासलं पाहिजे. बाबासाहेबांची चळवळ वेगळ्या दिशेला चालली आहे. मी जर बाबासाहेबांच्या विचारधारेने चालत असेल, भगवान बुद्धाच्या विचारधारेने चालत असेल, तर मी काम करावं होतं बाबासाहेब आंबेडकरांचं, मी काम करावं होतं बुद्धिस्ट सोसायटीचं, मी काम करावं होतं वंचित बहु प्रकाश आंबेडकर साहेबांचं. मग इतर वेळेस आमची निष्ठा जाती कुठे? आमची निष्ठा जाती कुठे? परिस्थिती बाहेर होत आलेली, वातावरण दूषित होत आलेलं आहे. आमचे सिनियर जे सुप्रीम कोर्टाचे जे त्यांचा अपमान होतो, या गोष्टीचा आम्हाला विचार मंथन करणं काळाची गरज आहे. कार्यकर्ता पोखरला जातो, खणला जातो आणि म्हणून त्याला काय वाटतं की पाठिंबाच्या लोकांनी तरी कार्याचं कौतुक करावं. काही कोणाला पाहिजे शबस्ती द्यायची का काय करायचं पण बिलकुल नाही. जे नानासाहेब होते एक साधं सिंपल व्यक्तिमत्व. काय नानासाहेब फार भारी व्यक्तिमत्व नाही, पण विचाराला ते भारी होते, आचरणाला ते भारी होते आणि हेच आम्हाला मांडायचं आहे. आणि मग चलो पुतळीवर एवढंच करून ते थांबले नाही तर आपल्या मुलाला खऱ्या अर्थानं पत्रकारिता होणार. बाबासाहेबांच्या विचारधारेच्या चौथा खांब म्हणजे पत्रकारिता. आणि रवीची पत्रकारिता फार निर्भीड आहे. रवीची पत्रकारिता निर्भीड आहे. सतीश सुद्धा सर्व्हिसला लागला, बाबा आनंद झाला, दोन्ही मुलीचं चांगलं झालं. पण मोठ्या मुलीचा थोडासा दुःखाचा प्रसंग घडला आणि त्या ठिकाणी ते खचले. मोठ्या मुलीचा मित्र केला आणि नानासाहेब आता भिपोरी फार लागायची. आजची नावाच्या उत्तरामध्ये वाढलेली पोरगी फार सारस पोरगी आणि त्या पोरीचा संसार अर्ध्यावरती कोलमडला आणि बापाला परत उभं राहावं लागलं, आईला परत उभं राहावं लागलं. 15 दिवसापूर्वी नानासाहेबांना भेटायला गेलो की आता 4 तारखेला संघाची निर्मिती होणार आहे. आता तुम्हाला घरामध्ये थांबायचं काम नाही. आता आपण चलो पुतळीवर आपण धर्माचा प्रचार आणि प्रसार करतो. शेवटचा संवाद त्यांच्याने माझा होता. शेवटचा संवाद होता कारण का नानासाहेब जगतापाबद्दल त्यांच्या मुलाबाळांनी इतकी सेवा केली. ताईंनी सुद्धा फार अप्रतिमाची सेवा केलेली आहे. परंतु शारीरिक परिस्थिती खंगत झाली आणि नानासाहेब हे खऱ्या आपला या 25 पिढी झालेले आहे. अशा या सच्च्या कार्यकर्त्याला मी बुद्धिस्ट सोसायटी अर्थात भारतीय बौद्ध महासभा या धर्मसंस्थेच्या माध्यमातून निवेदन करतो, आपण श्रद्धांजली व्यक्त करतो. आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्यांचं प्रबोधन आपण आता फक्त 10 मिनिटाचं प्रबोधन या ठिकाणी एमडी सरोदे बोलते. खऱ्या अर्थानं ज्यांच्या प्रबोधनाच्या माध्यमातून माझ्यासाठी एक छोटासा कार्यकर्ता आज माहीत घेत आहे. कारण त्यांनी मला चांगल्या दिशेमध्ये जे 10 दिवस प्रत्येक आम्ही फिरलो ते गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली ती वेळी आजही माझी भरलेली आहे. मी ती वेळी वाचत असतो, चिंतन मनन करत असतो आणि परत त्या तुमच्या प्रसंगामध्ये समाविष्ट होत असतो. परत त्या प्रसंगाला मी उदाहरण देत असतो. असं एक उल्लेखनीय प्रत्येक शब्दावरती कमाल काय असावी, प्रबोधन काय असावं. खऱ्या अर्थाने ख्यातनाम कवी गायक आहे, एक लेखक आहे आणि असे महाराष्ट्र राज्याचे नव्हे भारतभर त्यांचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे. म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय एमडी सरोदे बोलते याला अशी क्षमा याचना करतो की आपण उपस्थित जनसमुदाय या ठिकाणी प्रबोधन करावं. जय विश्व कल्याणाचा मध्यम मार्ग दाखवणारे करुणासागर तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या विचारांना दिवार अभिवादन. आपल्यातून दिवंगत झालेले नानासाहेब यांच्या पवित्र आणि पूज्य स्मृतीला दिवार अभिवादन. पवित्र असा भिक्षू संघ, या भिक्षू संघाला दिवार अभिवादन. बुद्धिस्ट सोसायटी पुण्या तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या प्रमुख आदरणीय महाराष्ट्र विलास आंबेडकर, कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर, कायदेशीर सल्लागार आणि वंचितांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या धार्मिक सामाजिक कार्याला अभिवादन करून आजच्या या शोक सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कोपरगाव तालुक्याचे अध्यक्ष बिपिनजी गायकवाड, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे नगर जिल्ह्याचे अध्यक्ष रणछोड सर, जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे नगरसेवक, विविध पक्षाचे
विविध मंडळाचे सर्व पदाधिकारी, माझ्या माता भगिनी, बालबालिका या सर्वांना सविनय जय भीम. नानासाहेब वयाच्या 67व्या वर्षी आपल्याला सोडून गेले. मरण कोणाला कधी हे सांगता येत नाही. मरण कोणाला कधी सांगता येत नाही. मी तर म्हटलंय, मृत्यू असा एक मित्र आहे कधी देत नाही पता. मृत्यू असा एक मित्र आहे कधी देत नाही पता. मनात येईल त्याच्या जिथे रताय सांगतो चिता. कुणाचा आईच्या कुशीत मृत्यू होतो, कुणाचा बालवयात मृत्यू होतो, कुणाचा तरुणपणात मृत्यू होतो, कुणाचा हत्या वयात, तर कुणाची सारी संसाराची सुख भोगल्या तर मृत्यू होतो. मात्र मृत्यू अटळ आहे. या जगात कोणालाही मृत्यू टाळता आलेला नाही. आज आपल्यातून नानासाहेब गेलेले आहे. आपले रिझर्वेशन झालेलं आहे. आपलं सुद्धा रिझर्वेशन झालेलं आहे. गटका पहिली की गाडी सुटते तसं आपल्याला सुद्धा त्याच वाटेने जायचं आहे. मी माझ्या एका गीतात म्हटलंय की जन्मापासूनच हा प्रवास झाला सुरू, मृत्यूच्या वाटेकडे निघाले सारे वाट सुरू. आपण सुद्धा त्याच वाटेचे वाट सुरू आहोत. भगवान बुद्धांनी सांगितलं, या जगामध्ये जो जो जीव जन्माला येतो तो जीव एक नाही दिवस जातो. हा निसर्गाचा नियम आहे. हा भगवान बुद्धाचा अधिक वाद आहे. म्हणून श्रावक म्हणजे भगवान बुद्ध चेतवनात भेटलेला आहे. आणि त्यांना म्हटली किसा गौतम नावाचे एक भाई विधवा व तिचं निधन झालेलं एक होता एक मुलगा रोहित. तो गायला गवत आणायला जातो आणि गवत टाकताना विषारी साप चावा घेतो आणि तो मुलगा मरण पावतो. मुलाच्या मृत्यूने वेळी झालेली आई ते बाळाचं प्रेम घेऊन फिरते आणि म्हणते, अरे माझ्या बाळाला कुणी औषध द्या, माझ्या बाळाला कुणी मंत्र मारा, माझ्या बाळाला कुणी जिवंत करा. सगळे लोक म्हणतात झोपी गेलेले माणसं जागे येतात आणि वेगळे माणसं मागे येत नाही. कोणीतरी सांगितलं जा त्या जेठवानामध्ये भगवान बुद्ध भेटलेले आहेत आणि ते तुझ्या बाळाला जिवंत करतील. त्या मुलाचं पेट हातात घेऊन जेठवानाची बाई गेली आणि म्हणते, तथागत मला याच्याशिवाय आसरा नाही, माझ्या बाळाला उठवा. भगवान बुद्ध म्हणतात, त्या बाईला सांगितलं तुझं बाळ उठणार नाही तर हे आत्महत्या करेल. ते म्हणतात जा त्या श्रावस्ती नगरीमध्ये मूठभर मोहरी नाही तर मीठ घेऊन ये, तुझ्या बाळाला मी जिवंत करतो. ती धावत परत निघते. तेवढ्याला भगवान बुद्ध म्हणतात, पण माझे एक अट आहे, ज्या घरी कोणीही कधीही मेलेलं नाही अशा घरची मीठ किंवा मोहरी घेऊन ये. ही त्या श्रावस्ती नगरीमध्ये जाते आणि म्हणते माझ्या बाळाला औषध करायचे, मूठभर मोहरी नाही ते मीठ द्या. जेव्हा महिला मीठ आणि मोहरी घ्यायला येतात तेव्हा ती म्हणते तुमच्या घरी कोणी मेलेलं नसावं. कोणी म्हणते आई मेली, कोणी म्हणतो बाप मेला, कोणी म्हणते काके मेले, कोणी म्हणते नाना मेला, कोणी म्हणतो मुलगा मेला. त्या श्रावस्ती नगरीमध्ये एक घर नाही की तिथं कोणी मेलेलं नाही. निराश होऊन केले भगवान बुद्ध म्हणते, तथागत या नगरीमध्ये एक घर नाही की त्या घरात कोणी मेलेलं नाही. आणि मग तथागत म्हणतात, मग ते अगं मरण हे तथागताला सुद्धा चुकले नाही. मरण हे तथागताला चुकले नाही. या जगामध्ये माणूस जन्माला आला तो रिटर्नचं तिकीट घेऊन येत असतो. आणि म्हणून बोललो आपण या ठिकाणी पाहतोय नानासाहेबांचं कार्य, नानासाहेब कसे जीवन जगले, नानासाहेबांनी बाबासाहेबांच्या चळवळीला दम चळवळीला कशी गती दिली हे आपण सगळ्यांनी ऐकलेच आहे. आज नानासाहेबांचा पुण्याने मोदनाचा कार्यक्रम आहे. पुण्याने मोदन म्हणजे त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे पुण्य कर्म केलेलं आहे, जे चांगलं कर्म केलेलं आहे त्याचा
चांगल्या कर्माला अनुमोदन देणे. नानासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये फार मोठं काम केलं. बाबासाहेबांच्या चळवळीला योगदान दिलं. भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे बौद्धाचार्य सामनेर माजी सामनेर म्हणून त्यांनी आपल्या जीवनामध्ये चांगलं काम केलं. बंधूंनो, हाच कार्यक्रम आपण आज 7व्या दिवशी संपन्न करीत आहोत. आपल्यामध्ये कसल्याही प्रकारचं कर्मकांड नाही. आपल्या धर्मामध्ये कसल्याही प्रकारचं कर्मकांड नाही. आपण हा विधी त्या नानासाहेब परिवाराला त्यांच्या परिवाराला दुःखामध्ये आधार देण्यासाठी, त्या परिवाराला दुःखातून वर काढण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय या परिवाराने भगवान बुद्धाने आपल्याला काय सांगितलंय की आमच्यामध्ये कर्मकांड नाही. भगवान बुद्ध म्हणतात माता पितोपदान पुत्रदाराचं संग हो अनाकुलाचं कमंतन एकल मंगलमूतम. आपण जिवंतपणे आईवडिलाची सेवा करा. 10व्या 13व्या शिरापुरीचं जेवण घालू नका. कारण 10व्या 13व्या शिरापुरीचं जेवण खायला आपला बाप किंवा आपली आई येत नसते. ती जिवंतपणे त्याची सेवा करा. ही खऱ्या अर्थाने सेवा आहे. नाहीतर आमची माणसं 10व्या 13व्याला नैवेद्य ठेवतात आणि बापाची वाट बघतात. नैवेद्य खायला कोण येतो? कावळा नाही. कावळा नैवेद्य ठेवत नाही. पण आमच्या नानासाहेबांच्या परिवारात कसं काय नैवेद्य ठेवलेला नसेल असं वाटतं का? तर भगवान बुद्धाने आत्मा नाकारलाय. भगवान बुद्ध म्हणतात आत्मा नावाचं कुठलंही इंद्रिय आपल्या शरीरात नाही. आपण आत्म्यामुळे जगत नाही आणि आपण आत्म्यामुळे मरत नाही. तिकडे नैवेद्य ठेवला की तिथं आत्म्याची कल्पना येते. कावळा नैवेद्य नाही शिवला. बाबा ऐका ना जरा. ओ बाबा ऐका. तिथं आत्म्याची कल्पना येते. परंतु आपल्या धर्मात आत्मा नाही. बंधून भगवान बुद्धाने मानवत्वात सांगितला माता पितोपदान पुत्रदाराचं संग हो अनाकुलाचं कमंतन एकच मंगलमूतम. आम्ही आई वडिलांची जिवंतपणे सेवा करा. कारण आई वडील आमच्या जीवनाचे शिल्पकार असतात. आज त्याचा एक मुलगा पत्रकार आहे. एक मुलगा सामाजिक काम करतो. एक मुलगा सर्व्हिसला आहे. हे त्यांच्या कामाची पोचपावती आहे. ही त्यांच्या कामाची कार्याची पोचपावती आहे. आणि म्हणून त्या माणसाने आपल्या जीवनाचा आपल्या परिवाराचा विकास केला. आई वडील आमच्या जीवनाची सावलीचे वृक्ष असतात. पण आज या परिवाराची एक सावली मोडून पडलेली आहे. आई लताबाई या ठिकाणी आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने म्हटलं की माता पितोपदान पुत्रदाराचं संग हो. वडील एवढे कमवतो, बंगला गाडी पैसा सोनं नाणं, शेवटी वडील सगळं इथं ठेवून जातो. काय घेऊन जातो वडील? गडगंड पैसा असतो, गाडी असते, बंगला असते, पण मेल्यानंतर अंघोळ मात्र अंगणातच असते बापाची. सूट घालणारा बाप, पण त्याच्या अंगावरती मांजरपाटच कापड असतं. सोने चांदी गरगंड घरामध्ये पडलेलं असतं, पण मेलेल्या माणसाच्या तोंडात एकच मणी घालतात. हा मंगळसूत्र पुन्हा घालतात का? नाही घालत. येशीच्या गाडीत फिरणारा बाप जाताना 4 बांबवरती जातो. शेवटी काय देतो? म्हणून भगवान बुद्धाने म्हटले आपण 5 प्रकारे आई वडिलांची सेवा करा. त्यांच्या आज्ञेत राहा. कला कौशल्य शिका. त्यांच्या नावाला कलंक लागेल असं वागू नका. आणि त्यांच्या मालमत्तेचं रक्षण करा. त्यांचा धार्मिक सामाजिक वारसा पुढे चालू ठेवा. आणि आता राहिले की आई हे आमचं दैवत आहे.
या जगात आईच्या मायेला तोंड नाही. एका कवीने म्हटलंय, आई म्हणून कोणी आईच हाक मारी, स्वामी तिने जगाता आई विना भिकारी. आई म्हणजे आई असते, दुधावरची छाय असते, दरवळणारी गाय असते, हमरणारी गाय असते आणि नकऱ्यासाठी पाय असते. म्हणून भगवान बुद्धांनी जो मानवत्वाद सांगितला, तो मानवत्वाद आपण आपल्या जीवनामध्ये आचरणात आणावा, तरच खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचे धम्मचळवळ पुढे जाईल. वेळ झालेली आहे, भंतेजीला आपल्याला वेळेला जेवण द्यायचं होतं, परंतु भक्ते बरेच झाले. मी 2-2 मिनिटं बोलत होतो तरी सुद्धा ब्रेक वक्ते आले आणि म्हणून या ठिकाणी आपला कार्यक्रम 1च्या आत संपवायचा म्हणून आपण ठरवलं होतं. आज या परिवारातील नानासाहेब आपल्यातून गेलेले आहेत आणि म्हणून हा परिवार काय म्हणतोय, बघता बघता 7 दिन झाले, बघता बघता 7 दिन झाले, नाना तुम्हा जाऊन आम्ही रडतो फोटोकडे पाहून. झाले पप्पा तुम्हा जाऊन आम्ही रडतो फोटोकडे पाहून. रवींद्र तुमचा लाडका राजा, अहो सतीश तुमचा लाडका राजा, रडतो आहे हो तिन्ही समानला. मुखी पाकर तू ही सगळी, पंखाखाली घेऊन आम्ही रडतो फोटोकडे पाहून. राजाची पल्लवी, राजाची पल्लवी, लाडक्या कन्या आज ती झाल्या केविलवान्या. आयांनी वडिलांची सावली आहे, आज वडिलांची सावली संपलेली आहे म्हणून राजाची आणि पल्लवी म्हणते आमच्या वडिलांच्या सावली संपलेली आहे. राजाची पल्लवी, लाडक्या कन्या आज झाल्या केविलवान्या. सावली सरली डोई भरली, लागल हाताहून आम्ही रडतो फोटोकडे पाहून. बघता बघता 7 दिन झाले, बाबा तुम्हा जाऊन आम्ही रडतो फोटोकडे पाहून. 3 नातवांनी भाषण केली बाबांची, नाही का? 4 नातवांनी भाषण केली. नातवांना खेळविले हो, त्या नातवांना खेळविले हो, पोट धरूनी चालविले हो. त्या नातवांना भेटून जाना, त्या नातवांना भेटून जाना. स्वप्नामध्ये येऊन आम्ही रडतो फोटोकडे पाहून. मी काय रडतो कारण या संघाला रोज सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत 6 तास बोलतोय मित्रांमध्ये म्हणून आवाज केलाय. लोकांना वाईट वाटत असेल. नातवांना खेळविले हो, बोट धरूनी चालविले हो. या नातवांना भेटून जाना, स्वप्नामध्ये येऊन आम्ही रडतो फोटोकडे पाहून. लताबाई, लताबाई आज दुःखानी नेत्राचे ती गाडी पाणी. पती पत्नी संसाराची 2 चाक असतात, पती पत्नी संसाराची 2 चाक असतात, त्याचं 1 चाक मोडून पडलेलं आहे.
लताबाई ती आज दुःखानी निद्राचे ती गाडी पाली अर्धी संगत सोडून गेला अर्धी संगत सोडून गेला दुःखामध्ये आम्ही रडतो फोटोकडे पाहून बघता बघता 7 दिन झाले बाबा तुम्हा जाऊन आम्ही रडतो फोटोकडे पाहून नातेवाईक सारे झाले तव दुःखाने व्याकुळ झाले गुणाट भीती मनात मनते गुणाट भीती मनात मनती गेलाच दुःख देऊन आम्ही रडतो फोटोकडे पाहून पुन्हा एकदा मी हिंदीच सोसायट्या मीडिया या संस्थेचा प्रशिक्षण विभागाचा उपप्रमुख या नात्याने मीरा खानविलकर भीमराव आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीने नानासाहेबाला आदराची आदरांजली आणि सत्तेची श्रद्धांजली अर्पण करतो. आपण सर्वांनी काय करतो सुरू करायचं आहे. बोधो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन बोधु मे जयमङ्गलं नत्ति मे शरणं धैर्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन बोधु मे जयमङ्गलं नत्ति मे शरणं धैर्यं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन बोधु मे जयमङ्गलं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. खऱ्या अर्थाने त्यांच्या व्यथा त्यांच्याजवळ ठेवून आपल्या व्यथा मांडण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. म्हणून एवढी सर्व गुरुजींना आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी कार्यक्रम संपलेला आहे. यानंतर भिक्खू संघाचं भोजन होईल. आपल्या सर्वांचं भोजन होईल. शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि
संघाची वाढण्याची व्यवस्था करा. भोजनं मधुरं किमं आदिवासे तुनु भन्ते भोजनं परिकम्पितम् अनुकम्पा उपादाय पटिगहन्तु मुतमं द्वितीयम्पे तृतीयम्पे सम्मा सम्बुद्धो यानो योतिलोके पचारो शरणतो परिगहन्तु भोजनं मधुरं इमं आदिवासे तुनो भन्ते भोजनं परिकम्पितम् अनुकंपा उपादाय पटिगहंतो मुतमं. सोडा तुम्ही आता कोणत्या हात जोडा, कोणत्या हात जोडा. पन्न भोजनानं उदकं वरं बुद्धत्स पूजयामि इमं सुपव्यञ्जनं सारिणं सम्पन्न भोजनानं उदकं वरं धम्मत्स पूजयामि इमं सुपव्यञ्जनं सारिणं सम्पन्न भोजनानं उदकं वरं संकत्स पूजयामि. साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि.